तर आज आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मी राजकुवर रणवीर सिंग गायकवाड बांबोडे या भागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. गायकवाड परिवाराला खूप मोठा राजकारणाचा वारसा आहे. म्हणजे घरात कोणी माणूस आला तो बिन खाता पिता कधी जायचा नाही. तर माझं उद्देश हेच आहे की इथे जे काही महिला आहे त्यांना सक्षम करून देणं, त्यांना काही जे त्यांच्या हक्काचं आहे ते हक्क मिळवून देणं. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, लोकांना पियायचं पाणी देखील भेटत नाही. बऱ्याच लोकांना डोक्यावरती हांडे घेऊन पाणी आणावं लागतं, अशी परिस्थिती आहे. आणि या संदर्भात तुम्ही काय विचार केला? त्यांचा प्रयत्न कायम असणार की ते लोकांसाठी काहीतरी करण्याची ते असावी. आणि बऱ्याच रोजगार वर्ग हा मुंबईकडे वळालेला आहे. रोजगारासाठी तुमच्या काय उपाय? रोजगार आता कारखाना आणि डिस्टिलरी तर आमची आहे उभी. तर त्यातही कुठेतरी लोकांना, गरजू लोकांना आम्ही करतोयच प्रयत्न चालूच आहे, की त्यांना नोकरी द्यायची. मध्ये तुम्ही दिलेलं आश्वासन आहे, खरोखरच आश्वासनाची पूर्ती होणार नाही. कारण की ही माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तो जो वारसा मला टिकवायचा आहे, हे माझ्यावरती खूप मोठी जबाबदारपण आहे. कारण की जे माझ्या आज्जे-सासरे करत आहे, सासरे करत आहे, नाते माझे पती करत आहे. तर ते मला पुढे न्यायचं. त्यामुळं लोकांच्या जे माझ्यापर्यंत येतंय, ते मला पुढे नेणं म्हणजे ती माझ्यावरती जास्त जबाबदारी पडलेली आहे. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचं निवडणूकचं आता वादळ जोरात वाहते. 5 तारखेला निवडणूक आहे, तर 7 तारखेला याचा निकाल लागणार आहे. जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहण्यासाठी महासागरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक 12 जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पुढे आलो आहोत. खरं तर आज आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्याच्या बांबोडी जिल्हा परिषद गट जे आहे, या गटामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी दुरंगी लढत होते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की राजकुवर गायकवाड मॅडम जे आहेत जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढतायत. मॅडम, निवडणूक म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेला हवं असतं ते आश्वासन तुम्ही काय करणार आणि जनतेसाठी तुम्ही काय देणार? काय निर्णय? नमस्कार, मी राजकुवर रणवीर सिंग गायकवाड बांबोडे या भागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. तर खरं म्हणजे सांगायचं झालं तर गायकवाड परिवाराला खूप मोठा राजकारणाचा वारसा आहे. जसं जेव्हा मी कोल्हापुरात आले, गायकवाड परिवाराशी जेव्हा नातं जोडलं, तर मला ह्या घराची परंपरा कळाली. तर या घराची परंपरा म्हणजे अशी, की लोकांसाठी त्याग करणं, लोकांची सेवा करणं. तर म्हणजे घरात कोणी माणूस आला तो बिन खाता पिता कधी जायचा नाही. तर म्हणजे खरं तर हे नातं हे जे आहे तर हे थेट कृष्णाजी गायकवाड जे होते त्यापासून ही वंशावळ चालत आलेली आहे. त्यांच्या मुलगी म्हणजे महाराणी सकवारबाई गायकवाड. तर तसेच ती पिढी चालत आलेली आहे. माझे आजे-सासरे उदयसिंगराव गायकवाड म्हणा, माझे सासरे आदरणीय मानसिंगराव गायकवाड. तर ह्या सगळ्यांनी ह्या भागाचा खूप मोठा विकास केलेला आहे आणि त्यांनी साखर कारखाना स्थापित केला. त्यामुळं कितीतरी रोजगारांना कितीतरी हजारो तरुणांना रोजगार त्यांनी दिलेला आहे या भागामध्ये. तर माझं उद्देश हेच आहे की इथे जे काही महिला आहे त्यांना सक्षम करून देणं, त्यांना काही जे त्यांच्या हक्काचं आहे ते हक्क मिळवून देणं. तर कितीतरी तरुण आहे, कितीतरी ज्येष्ठ आहे, ते त्यांना कुठेतरी नोकरी मिळवून देणं, त्यांना कुठेतरी आपल्या भागाचा कुठेतरी विकास व्हावा ह्याचा मी विचार करते. कारण हा जो आमचा भाग आहे, हा डोंगराळ भाग आहे. तर इथं ही खूप परिस्थिती आहे, की इथं लोकांना नोकरी पाहिजे असते. तर हा उद्देश आमचा पूर्ण गायकवाड फॅमिलीचा आहे, की त्यांना कुठेतरी आपल्या भागाचा विकास व्हावं आणि कुठेतरी त्यांना ती गरजूंना नोकरी मिळावी, हीच आमचा उद्देश आहे. त्यामुळं आज ही पिढी, ही परंपरा पुढे नेण्यासाठी आज त्यांनी मला उभं केलंय, कारण की आरक्षण असं पडल्यामुळे. तर मी नक्कीच माझे प्रयत्न राहतील त्यांचं हे सगळं पायावर पाय ठेवून पुढं जाण्याची आणि हे सगळ्या गरजू त्यांच्या पूर्ण करण्याची. आपण पाहतोय की जनतेच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. कारण बघायला गेलं तर एक समाजकारण हे या राजकारणाच्या मागे दल्ल आहे. आणि मला एक सांगा की महत्त्वाचा मुद्दा तुम्ही रोजगारासंदर्भात बोलला की आम्ही नोकरी मिळवून देऊ. पण इथला जो लोंढा आहे मुंबई आणि पुण्याकडे वळतानाचं जास्त चित्र आहे. खरं तर शेती संपन्न असणारं हा जिल्हा आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. लोकांना पियायचं पाणी देखील भेटत नाही. बऱ्याच लोकांना डोक्यावरती हांडे घेऊन पाणी आणावं लागतं, अशी परिस्थिती आहे. आणि या संदर्भात तुम्ही काय विचार केला? नाही, मी आता खूप ठिकाणी फिरत होते, तर लोकांच्या नक्कीच होत्या मागण्या, की तुम्ही तुम्ही जर आहे तर आम्हाला पाणी पुरवठ्याबद्दल वगैरे ते तुम्ही करून देणार. काहीतरी स्कीम्स करून वगैरे ते नक्कीच आम्ही प्रयत्न करणार. लोकांपर्यंत पाणी पोहोचवणार आहे. कितीतरी भागांमध्ये फिरले तर लोकांच्या तक्रारी होत्या, आम्हाला जायला रस्ता नाही आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम येतो.
तर तेही नक्कीच त्याचं काहीतरी सोल्युशन काढून तेही नक्की पूर्ण करेल. भागाचाच आपण विकास करणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपण त्या विचारानेच पुढे नेणार आणि याचा प्रयत्न कायम असणार, की ते लोकांसाठी काहीतरी करण्याची ते असावी भावना म्हणून. राहिला पाण्याचा प्रश्न. मोठा दुसरा प्रश्न म्हणजे रोजगार. या ठिकाणी बऱ्याच रोजगार वर्ग हा मुंबईकडे वळालेला आहे. रोजगारासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत? रोजगार आता कारखाना आणि डिस्टिलरी तर आमची आहे उभी. तर त्यातही कुठेतरी लोकांना, गरजू लोकांना आम्ही करतोयच प्रयत्न चालूच आहे, की त्यांना नोकरी द्यायची. तर तेही आहे आणि दुसरीकडं पण आता माझे पती रणवीरसिंग गायकवाड ते बँकेला निवडून आले. तर तिथेही ते त्यांच्याकडे आहे, की कितीतरी लोकांना त्यांनी रोजगार तिथेही मिळवून दिलेला आहे. तर हे प्रयत्न चालू राहणारच आहे. कुठं ना कुठं त्या माणसांना कुठं ना कुठं रोजगार हे अ, अ, उपलब्ध करून देणारच. रोजगार उपलब्ध करून देणार हे यांचं आश्वासन आहे. पण महत्त्वाचा मुद्दा येतो की निवडणुकीपूर्वी आश्वासन आणि निवडणूक झाल्यानंतर आश्वासन पूर्ती याकडे जनतेचं लक्ष असतं. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही दिलेलं आश्वासन हे खरोखरच आश्वासनाची पूर्ती होणार का? काय सांगाल? नक्कीच, नक्कीच. कारण की ही माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तो जो वारसा मला टिकवायचा आहे, हे माझ्यावरती खूप मोठी जबाबदारपण आहे. कारण की जे माझे आज्जे-सासरे करत आहे, सासरे करत आहे, नाते माझे पती करत आहे. तर ते मला पुढं न्यायचं आहे. त्यामुळं लोकांच्या जे माझ्यापर्यंत येतंय, ते मला पुढं नेणं म्हणजे ती माझ्यावरती जास्त जबाबदारी पडलेली आहे. तर ते मला पुढं नेणं अत्यंत गरजेचं आहे. राजकारणात नव्याने प्रवेश केलाय? नव्यानेच. पहिल्यांदाच राजकारण करतीये. खूप नवी आहे. काही जास्त माहीत नव्हतं, पण हे सगळं बघत-बघत शिकली आहे. खरं तर नवी पिढी ही राजकारणामध्ये शक्यतो येत नाही. राजकारणाचं आजचं जे गलिच्छ रूप आणि पक्षाचं जे फोडाफोडी किंवा इतर काही प्रकार झाले याच्यामुळे या राजकारणामध्ये नवीन पिढी येणं हे कदाचित कमी असतानाही आज या ठिकाणी राजकुमार जी आहेत त्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला आहे. खरं तर तरुण पिढीने राजकारणात यायलाच पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न. निवडणुका आता 5 तारखेला आहेत, निकाल 7 तारखेला. वेळ खूप कमी आहे आणि तुमच्या सगळ्या वाड्या वस्त्या अतिशय मोठा विस्तारलेला आहे. कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती सुरू आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे. तर चालूच आहे. आता थोडी गावं राहिली आहे मोजकी. रोज आम्ही सकाळी जे निघतो, ते आम्ही दुपारी जरासा वेळ विश्रांती घेतो आणि संध्याकाळी परत प्रचाराला सुरुवात करतो. त्यामुळे कसं तरी गाव हे प्रत्येक घरोघर पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं थोडीशी आता जी मोजकी गावं राहिली आहे, तीही पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही बऱ्याच या मतदारसंघात गेलो, गटात गेलोय. धनशक्ती आणि जनशक्ती असे 2 प्रकार आहेत. पैसा वाटप होतोय आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आता नागरिकांना असं वाटायला लागलं, की आम्हाला जो पैसा दिला आम्ही त्याला मत देईल. काय विचार आहेत? आता बघा नेतृत्व चांगलं असलं पाहिजे, माणूस चांगला असला पाहिजे. पैसा तो साठी असतो. तर पुढं जाऊन जर तुम्हाला काहीतरी माणुसकी म्हणून कोणतरी काहीतरी करतंय, तर त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे मला असं वाटतं. आणि पैसा हा काय हे नाहीये म्हणजे ते थोड्या वेळपुरती असते मला वाटतं. पुढं जाऊन तुमचं कसं कल्याण होणार आहे, कसं चांगलं आपल्या भागाची प्रगती कशी होणार आहे आणि आपल्या या शाहूवाडी तालुक्याचं नाव कसं निघेल हे बघायला पाहिजे मला वाटतं. खरं बघायला गेलं तर विकास कामाकडे लक्ष देऊनच मत द्यायला पाहिजे. प्रत्येक मतदारालाही कळायलाच पाहिजे. अ, याच्यामध्ये आता 7 तारखेला निकाल आहे. जर तुम्ही निवडून आलात तर पहिले कुठले 5 काम आहेत जे तुम्ही प्राधान्याने कराल? पहिलं काम जे मी करणार, जे झुलता पूल मी चालली आहे, तर तो मी नक्की पूर्ण करणार आणि कितीतरी लोकांची आहे की रस्त्याची कामं करा. तर मी चालली आहे, मला अनुभव आहे. म्हणजे मला आहे की लोकं कसे चालत असतील या रोडवरनं जेव्हा पावसाळा येतो. ते म्हणतात की आमची अत्यंत वाईट अवस्थिती होती. कुठं जर कुणाला बरं नसेल, तर ते तो झोला करून लोकांना पोहोचवतात. तर हे बघून मला खूप वाईट वाटलं, कारण की शिकवण आम्हाला तशी दिलेली आहे की लोकांकडं प्रेमाने एक प्रेमळ स्वभाव कसा तुमचा आहे, तर हे मला अत्यंत वाईट वाटलं. तर ते मी सगळं करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि कुठं-कुठं होतं की पाणी पुरवठा. तर तेही जसं मला जेवढं होईल माझ्याकडनं जे काही लोकांपर्यंत जे काही पोहोचवण्याचं कार्य करता येईल ते मी नक्की करेन. धन्यवाद. तर ह्या होत्या आपल्यासोबत राजकुंवर गायकवाडजी. खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी ह्या उभ्या आहेत आणि अतिशय वेळ कमी आहे प्रचाराला आणि लगेच निकाल दुसऱ्या दिवशी असल्यामुळे या प्रचाराचा वेगही तेवढाच महत्त्वाचा आहे. खरं तर यांना निवडणुकीसाठी महासागरच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन देवाशीषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.